प्रत्येक सणामागे एक दिव्य परंपरा दडली आहे, पण असा एक दिवस आहे जो केवळ देवपूजेचा नसून आपल्या घरातील प्रत्येक दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हा दिवस म्हणजेच दीप अमावस्या. याला दीपपूजन असंही म्हणतात. आपण रोज देवापुढे दिवा लावतो, सकाळ संध्याकाळ आरती करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दिवा आपल्या जीवनात किती मोठी भूमिका बजावतो? देवापुढे छोटीशी ज्योत केवळ तेल आणि वात जळत नाही, तर ती आपल्या जीवनातील अज्ञान, दुःख, नकारात्मकता आणि संकटाचा अंधार दूर करण्याची प्रेरणा देते. म्हणूनच वर्षातून एकदा येणाऱ्या दीप अमावस्येला आपण त्या दिव्यांची पूजा करतो, कारण शास्त्र सांगते जिथे दिव्यांचा प्रकाश असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो आणि तिथेच सुख, शांती आणि समृद्धी नांदते. दीपपूजनाचे महत्त्व. दिवा म्हणजे केवळ प्रकाश देणारी वस्तू नाही, तर ती ज्ञान, श्रद्धा, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्यामागे एक सुंदर विचार आहे. दीप अमावस्येनंतर श्रावणातील आणि श्रावणापुढील सणांना सुरुवात होती. त्यामुळे या दिवशी दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते, जेणेकरून पुढील सर्व सण मंगलमय होतील. दीपपूजन करताना काही छोट्या चुका आपल्या हातून घडू शकतात, पण या चुका टाळणे खूप महत्त्वाचे आहे. दीपपूजनाच्या दिवशी श्रद्धेने पूजा करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका अजिबात करू नयेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चूक क्रमांक 1. दीपपूजनाची जागा स्वच्छ न ठेवणे. दीपपूजन म्हणजे फक्त दिवा लावणे नाही, तर दीप म्हणजे प्रकाश, ज्ञान, पवित्रता आणि शुभताचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दीपपूजन करण्यापूर्वी ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवणे ही जुनी परंपरा आहे. अशी श्रद्धा आहे की स्वच्छता हा देवपूजेचा पहिला टप्पा आहे. म्हणूनच देवघर, दिवे ठेवण्याची जागा, पूजेचे ताट, रांगोळी आणि पूजेचे साहित्य आधी स्वच्छ केले जाते. हे केवळ स्वच्छता नसून मनाची तयारी करण्याचा एक भाग मानला जातो. आपल्या हातून होणाऱ्या सामान्य चुका. देवघरात जुनी फुले तसेच ठेवणे, धुळीने माखलेले दिवे न धुता वापरणे, पूजेची जागा नीट न पुसणे, रांगोळी न काढणे किंवा दिवा अस्थिर जागी ठेवणे. चूक क्रमांक 2. तुटलेले, तडे गेलेले किंवा खराब दिवे वापरणे. अनेक घरात जुने मातीचे किंवा धातूचे दिवे वर्षानुवर्ष वापरले जातात, पण काहीच हरकत नाही. दिव्याला तडे गेले असतील, कडा तुटलेले असतील किंवा तेल गळत असेल तर असे दिवे पूजेसाठी वापरणे टाळावे. त्यामुळे पूजेसाठी शक्यतो स्वच्छ आणि चांगल्या स्थितीचे दिवे वापरावे. तडे गेलेले दिव्यातून तेल गळू शकते, त्यामुळे दिवे लवकर विझू शकतात किंवा तेल सांडू शकते. आपल्या हातून कोणत्या सामान्य चुका होऊ शकतात? तडे गेलेले मातीचे दिवे वापरणे, धातूचे दिवे स्वच्छ न करता वापरणे, तेल गळत असूनही तेच दिवे वापरणे, दिव्याचा पाया डळमळत असणे. चूक क्रमांक 3. जुन्या, ओलसर किंवा अयोग्य वाती वापरणे. दिवा कितीही सुंदर असला तरी वात योग्य नसेल तर दिवा नीट तवत नाही. म्हणूनच वात तयार करताना अनेक घरामध्ये विशेष काळजी घेतली जाते. ओलसर किंवा जुन्या वाती वारंवार विझतात, त्यामुळे पूजा करताना अडथळा येऊ शकतो. होणाऱ्या सामान्य चुका. मागच्या दिव्याची वात पुन्हा वापरणे, ओलसर कापसाची वात वापरणे, खूप जाड किंवा खूप बारीक वात बनवणे, तेलात पूर्ण न भिजवता वात पेटवणे. चूक क्रमांक 4. दिव्यात योग्य प्रमाणात तेल किंवा तूप न भरणे. दीपपूजनामध्ये दिवा हा पूजेचा केंद्रबिंदू असतो, म्हणून दिव्यात किती तेल किंवा किती तूप भरायचे याच्याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अनेक जण घाईत खूप कमी तेल भरतात, त्यामुळे पूजा सुरू असतानाच दिवा विझतो. पूजा सुरू झाल्यानंतर दिवा शांतपणे आणि अखंड तवत राहावा अशी भावना असते, त्यामुळे पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विझू नये याची काळजी घेतली जाते. होणाऱ्या सामान्य चुका. काही थेंब तेल टाकून दिवा लावणे, दिवा काठोकाठ भरणे, पूजा सुरू झाल्यानंतर वारंवार तेल घालणे, वात पूर्णपणे तेलात न भिजवणे. चूक क्रमांक 5. दिवे लावण्यापूर्वी त्याची स्वच्छता न करणे. अनेक घरात वर्षभर वापरलेले दिवे पुन्हा वापरले जातात, त्यावर जुने तेल, काजळी किंवा धूळ साचलेली असू शकते. दीपपूजनापूर्वी दिवे स्वच्छ करणे ही अनेक कुटुंबातील एक जुनी परंपरा आहे. होणाऱ्या सामान्य चुका. जुनं तेल न काढता नवीन तेल टाकणे, दिवा धुवून न वापरणे, काजळी साफ न करणे, ओला दिवा लगेच वापरणे. चूक क्रमांक 6. दीपपूजन करताना घाईघाईत पूजा करणे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण दिवा लावतात, अगरबत्ती लावतात, नमस्कार केला जातो आणि पूजा संपली. परंतु परंपरेनुसार ही पूजा केवळ कृती नसून श्रद्धा, भक्ती आणि एकाग्रतेने केली जाणारी उपासना मानली जाते. पूजा करताना मन शांत असावे. देवाची प्रत्येक कृती श्रद्धेने करावी. दिवा लावताना मनात चांगले विचार आणि ईश्वरावरील विश्वास असावा. होणाऱ्या सामान्य चुका. मोबाईलवर बोलत पूजा करणे, टीव्ही सुरू ठेवून पूजा करणे,
पूजा करताना सतत इतर काम करणे, फक्त दिवा लावून लगेच निघून जाणे. चूक क्रमांक 7, पूजा झाल्यानंतर देवाचे आभार न मानणे. अनेक जण पूजा पूर्ण झाल्यानंतर लगेच आपल्या कामाला लागतात. पूजा संपल्यानंतर देवाचे आभार मानण्याची प्रथा आहे. देवाने दिलेल्या जीवनाबद्दल, कुटुंबाबद्दल, अन्न, आरोग्य आणि सुखाबद्दल धन्यवाद व्यक्त करणे ही एक भक्तांची सुंदर भावना मानली जाते. होणाऱ्या सामान्य चुका: आरती झाल्यानंतर लगेच उठून जाणे, देवाला नमस्कार न करणे, प्रसाद अर्पण न करणे, कुटुंबासोबत प्रार्थना न करणे. ह्या होत्या सामान्य होणाऱ्या चुका. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.